नमस्कार मंडळी, कसे आहात आपण सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. तर आजची आपली डिश आहे वरणबट्टी किंवा दाल बाटी चूरमा. बऱ्याच जणांना ही डिश माहीत असेल किंवा नसेलही. चला बघूयात ही वरणबट्टी असते कशी. तर त्यासाठी आपल्याला डाळ शिजायला टाकायची कुकरला. आपण तुरीची डाळ आणि मुगाची डाळ अशी दोन्ही डाळ मिक्स घेतल्यात. त्यानंतर थोडीशी हळद आणि तेल आणि टोमॅटो घ्यायचं. त्यानंतर डाळ आपल्याला शिजवायला ठेवायची. डाळ शिजल्यानंतर एका पातेल्यात तेल टाकून कढीपत्ता, मोहरी, जिरं, लसूण, हिरवी मिरची, हळद आणि हिंग व्यवस्थित कडकडू द्या तेलमध्ये. त्यानंतर आपली ही शिजलेली डाळ त्याच्यामध्ये टाकायची, म्हणजे तडका घ्यायचा आपल्या डाळीचा. थोडंसं मीठ टाकून चवीनुसार, नंतर आपली कोथिंबीर टाकून गार्निश करून घेऊया. आणि आता आपल्याला ही बट्टी किंवा बाटी याचं आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. त्यासाठी 3 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, आपला चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, त्यानंतर ओवा दोन्ही हातावर आपल्याला असं क्रश करून घ्यायचं आहे. त्याच्याने छान असा अरोमा येतो. थोडीशी तीळ, त्यानंतर अंदाजे 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे आपल्याला सॉफ्टनेससाठी. आणि हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, अशी बाइंडिंग होईपर्यंत. त्याच्यानंतर हवं तेवढं पाणी घालून आपल्याला असं एक सॉफ्ट डो तयार करायचं आहे. जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तसंच सेम. हळूहळू लागेल तेवढंच पाणी घ्या. आणि असं आपला डो तयार झाला की त्याला थोडं रेस्टसाठी बाजूला ठेवून. आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा चपातीसारख्या पोळ्या लाटायची ना, पातळ नाही, जाड जाड. बघा किती छानपैकी लाटली जाते. आणि अशी पोळी लाटून झाल्यानंतर आपल्याला ती अशी फोल्ड करायची. पूर्ण चपातीला पहिले तेल लावून घ्या. त्याच्यानंतर एका साईडून फोल्ड करा, परत थोडंसं तेल, परत दुसऱ्या साईडून, परत त्यावर थोडंसं तेल लावा, परत तिसऱ्या साईडून, परत तेल लावा आणि परत चौथ्या साईडून असं. आणि नंतर 4ही कॉर्नर एकत्र करून हातावर असं गोळा त्याचा गोल गोल फिरवा. जस्ट लाईक दॅट. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच करा. हे आपल्याला यासाठी करायचं आहे की त्याच्याने अशी छान लेअर तयार येतो. असे गोळे तयार करून आपल्याला सगळं वाफवून घ्यायचे. हा झाला पहिला गोळा तयार, हा झाला दुसरा डो तयार. त्याच्यानंतर हा तिसरा, हा चौथा आणि हा लास्ट 5वा. असे 5 गोळे तयार झाले. आणि त्याच्यानंतर हे आपल्याला वाफवून घ्यायचे. कमीत कमी आपल्याला 15 ते 20 मिनटं मीडियम गॅसवरती आपल्याला ते वाफवून घ्यायचे. त्याच्यानंतर थोडेसे थंड झाल्यावरती दाखवल्याप्रमाणे कट करा. बघा किती छान लेअर आले आहेत त्याच्यात, खूप मस्त लेअर आले. दाखवल्याप्रमाणे असे एकदम बारीक बारीक नका कट करून, दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असे कट करून घ्या. त्यानंतर आपल्याला हे सगळे डीप फ्राय करायचे. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे फास्ट गॅसवरच आपल्याला फ्राय करून घ्यायचे. हळूहळू व्यवस्थित सर्व फ्राय करून घ्या. डीप फ्राय करायचे आपल्याला हे सगळे. बघा किती छान कलर आला आहे. आणि त्याचे लेअर तर बघा किती सुंदर दिसत आहेत. मला ते इतके आवडतं, ते खायला तर मी नुसतेच खाऊन जाते. खूप आवडतं, माझे फेवरेट आहेत. खूप छान टेस्ट लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. इझी आणि क्विक रेसिपी आहे. इतकी छान कुरकुरीत झाले होते तर काय सांगू तुम्हाला. खूप छान क्रिस्पी झाले होते. बघा किती मस्त लेअर आले. एकदा नक्की ट्राय करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग. डोंट फॉरगेट लाईक, शेअर, सबस्क्राईब.